आहेत। तर मंडळी आता आपण मंदिराकडे येऊन पोहोचलो, तर आज जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया। चला। आहे महाप्रसादाची तयारी सुरू आहे। गोविंद गा कुणी गोपाळ गा, 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 मंगलमूर्ती होया जो रो रे
नमस्कार का इदं परमया देवस्थापितं पुरुषो देवमे समलावाप्तिर्वे जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्रमोर्दाः मूलया मूलया विभारतान्ये जीवसेवा कृपाणि न्यायवाचे कोट्यान् कोटि मूलेश्वरा दुराकोटि मंगलमूर्ति मूलया श्री सिद्धिविनायक महागणपती देवता आणि यजमानांची कुलदेवता तसंच या गावची ब्राह्मणी गवळनाथ श्रीमंत समस्त ग्रामदेवता आणि सुरुवातीला स्मरण केलेल्या समस्त देवतांना नमस्कार करू समस्त भक्त मंडळी आणि तसंच सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ मित्रमंडळ आणि समस्त भक्त मंडळी हात जोडून तुमच्याकडे प्रार्थना करतोय
की गेल्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे सगळं उपसवास्तू चंडी गणेश यागाची सेवा तुमच्या चरणी रुजू केलेली आहे. या केलेल्या सेवेमध्ये काही कळत नकळत आमच्याकडून भक्तमंडळींकडून, यजमानांकडून, ब्राह्मण मंडळींकडून कुणाकडून काही चुकत झाले असेल तर क्षमा करा. केलेली सेवा पूर्ण झाल्याचा कृपेचा कौल देऊन या समस्त कुटुंबियांच्या आणि समस्त भक्तमंडळींच्या ज्या काही चांगल्या मनोकामना असतील त्या परिपूर्ण करा. इथे या कार्याकरता ज्यांनी मदत केली आहे, जनमनधनाने केली असेल त्या सर्व भक्तमंडळी आज इथे उपस्थित असतील, काही उपस्थित राहू शकले नसतील, त्या समस्त भक्तमंडळींच्या ज्या ज्या काही चांगल्या इच्छा मनोकामना असतील त्या परिपूर्ण करून या सर्व भक्तमंडळींवर आपली अखंड कृपा दृष्टी राहील अशा प्रकारचा आशीर्वाद या समस्त भक्तमंडळींना प्राप्त करून द्या. तसंच ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी आणि इथे उपस्थित राहून सुद्धा ज्यांनी प्रार्थना केली असेल त्यांच्या ज्या काही घडलेल्या कामामध्ये काही अडचणी असतील किंवा अडलेली कामं असतील तर ती सर्व अडचणी निवारण करून त्या कार्यामध्ये त्यांना यश, कीर्ती, लाभ आणि भरभराट प्राप्त करून द्या. तसंच आपलं प्रत्येक जण काही नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसायाचे जे काही करतायत त्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील, वरिष्ठांचा त्रास असेल तर सर्व निवारण करून त्यामध्येही त्यांना उत्तम अशा प्रकारचे यश आणि भरभराट प्राप्त करून द्या. इथे असतील, बाहेरगावी असतील, त्या ज्या ठिकाणी राहत आहेत त्या त्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त करून देऊन तुम्ही आणि इतर सर्व देवता, त्यांची प्रत्येकाची कुलदेवता या सर्व देवतांचा अखंड आशीर्वाद त्या समस्त कुटुंबियांवर राहील अशा प्रकारचा आशीर्वाद द्या. तसं आपलं तुमच्या कृपाशीर्वादाने या समस्त कुटुंबियांना सद्बुद्धी, सद्विचार, सत्प्रेरणा देऊन त्याहीपेक्षा उत्साहाने आणि आनंदाने तुमचा उत्सव साजरा होईल आणि तो करून घ्या अशा प्रकारची बुद्धी सर्व भक्तमंडळींना प्राप्त करून देऊन सर्वांकडून यापेक्षा उत्तम अशा प्रकारची सेवा तुमच्याकडे रुजू करून घ्या. तसंच आपलं या सर्व भक्तमंडळींच्या मागे जर कुठल्याही प्रकारच्या क्लेशपीडा असतील, आरोग्याचे काही तक्रारी असतील तर सर्व निवारण करून सर्वांना उत्तम अशा प्रकारचं आरोग्य आणि उत्तम अशा प्रकारचं यश प्राप्त करून देऊन त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उत्कर्ष आणि यश प्राप्त करून देण्याकरता तुम्ही सर्व देवतांनी राजी व्हा. तसंच आपलं या सर्व सेवेमध्ये कुठल्या प्रकारच्या अडचणी न येण्याकरता म्हणून तुम्हाला प्रार्थना केली होती त्याप्रमाणे तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम व्यवस्थित यथासंग केलाय तसंच पुढेही आपले काही योजलेले कार्यक्रम असतील ते सर्व परिपूर्ण करा. तसंच आपल्या या मंदिराच्या सुशोभीकरणाकरता किंवा वृद्धीकरण करण्याकरता जे काही प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये काही येणाऱ्या अडचणी असतील तर निवारण करून तुमच्या आशीर्वादाने याच्यामध्ये यश प्राप्त करून देऊन सर्वांच्या चांगल्या मनोकामना परिपूर्ण करून सर्वांचं संरक्षण करा, सर्वांवर कृपादृष्टी ठेवा. इथे आपले जे जे कोणी भक्तमंडळी येतील त्यांच्या काही इच्छा असतील, तुम्हाला प्रार्थना करतील, नवस करतील, ते सर्व नवस प्रार्थना परिपूर्ण करून घेऊन त्यांच्या आपल्या मनोकामना परिपूर्ण करा. तसंच याहीपेक्षा चांगली सेवा समस्त भक्तमंडळींकडून करून घ्या, कृपादृष्टी ठेवा आणि बरं करा. मंगलमूर्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा, माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनाय राम गणेश दाता, जय जय मुरलीधर. विठोबा शिंगणे यांच्याकडून 10 किलो तारक